पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिल्या डावामध्ये तब्बल 75 धावा बनल्या, 76 धावांचं टार्गेट। या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग श्रेयसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली। रॉयल स्टनर मीरा रोड संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी राहिली। बॅटिंग करत असताना श्रेयसने अप्रतिम सुरुवात केली। या मॅच मध्ये वीरू बाबरे देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु फारसे योगदान त्याला देता आलेलं नाहीये। त्याच्या बॅटमधून फक्त 9 धावा, दिवेशच्या बॅटमधून 5 धावा आणि तदनंतर जर पाहिलं तर या मॅच मध्ये 75 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या आणि आतापर्यंत 76 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे। जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण अंडर फ्लड लाईट आपण ही स्पर्धा खेळवतोय आणि आतापर्यंत भरपूर जास्त वेळ या सामन्यासाठी गेलेला आहे, तरी प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा। तुम्ही पाहताय अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज या स्पर्धेची तिसरी रजनी, तिसरी रात्र आणि आज देखील क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हर्षदजी महाराज यांचं देखील आगमन झालेलं आहे। आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्यासाठी खऱ्या अर्थाने भेटवस्तू घेऊन आलेले आहेत। हर्षदजी महाराज आपलं हार्दिक स्वागत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी पहिल्या रजनीपासून महाराज दाखल झालेले आहेत, जॉईन झालेत आणि त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत या मॅचच्या या स्पर्धेच्या माध्यमातून। चला लगेच सामन्याला सुरुवात करा। परी 11 सातपाडी संघ आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे। सुरुवातीची 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल। आज परी 11 सातपाटी या नावाने संघ खेळतोय। प्रसादजी खोत याने पुरस्कृत केलेला संघ परी 11 सातपाटी बॅटिंग चांगली केली, 75 धावा स्कोर कार्ड वरती, परंतु इथे 76 धावा डिपेंड करायच्यात। समोर आहे रॉयल स्टनर मीरा रोड, एक मोठ्या दाटणीचा संघ। एका बाजूला जर पाहिलं तर आमिर दाफेदार आणि त्याच्या सोबतीला उबेद खान मुन्ना या फलंदाजाला तुम्ही पाहता। या परिसरामध्ये उबेद खान मुन्नाला खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं आवडतं। भरपूर सारे अर्धशतकं या विभागामध्ये उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून आपण पाहिलेत। अनेक स्पर्धा या संघाने देखील गाजवल्यात, परंतु सातपाटी एक मोठ्या दाटणीचा संघ आहे, त्याचमुळेच की काय हा सामना देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज अवधूत बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक पहिला, राईट आर्म ओव्हर द विकेट। आमिर दाफेदार स्ट्रायकिंग एंड वरती, पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, मोठी विकेट। ओहो, पहिल्या चेंडूवरती आमिर दाफेदार निघालाय परतीच्या प्रवासाला। पहिला धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद। चेंडू पाहायला मिळाला अवधूतच्या माध्यमातून। जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं। आमिर दाफेदारचा फटका फसला आणि तिथे विकेट। अप्रतिम स्वतःच्या गोलंदाजीवरती अप्रतिम झेल पाहायला मिळाला अवधूतच्या माध्यमातून। इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आहे, सिंगल कन्सिड केली जाईल। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। इजरार खान मैदानावरती दाखल झालाय। अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी इजरार खानला ठाऊक आहे आणि आज खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल। 76 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे या मॅच मध्ये, त्यामुळे इथून धावा बनवण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजाला करावा लागेल। दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये अवधूतने, मोठी विकेट प्राप्त केली आहे, परंतु एका बाजूला उबेद खान मुन्ना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज अवधूत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस बॅटची लिडिंग कॅच, वाह वाह वाह, व्हाट अ कॅच, व्हाट अ स्टनिंग एफर्ट्स बाय फिल्डर। अप्रतिम झेल पाहायला मिळालाय, स्वतःला झोकून दिलं आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अफलातून झेल पाहायला मिळतोय। भावेश त्या ठिकाणी होता आणि भावेशच्या माध्यमातून हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता। खेळण्याचा प्रयत्न अगदी शरीरापासून दूर खेळले होते, बॅटची लिडिंग एज आणि भावेश होते त्या ठिकाणी, काय सूर मारली। अप्रतिम झेल भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आणखीन एक मोठी विकेट या मॅच मध्ये, उबेद खान मुन्ना बॅक टू द पॅव्हिलियन।
निर्माण केलाय अवधूतनं काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. आमिर दाफेदारला बाद केलं. उबैद खान मुन्नाची देखील विकेट मिळवली. शरीरापासून दूर खेळले होते आणि भावेशच्या माध्यमातून कमालीचा झेल. नवीन फलंदाज डीपेन मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 76 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बनवत असताना कुठेतरी हा संघ मागे राहिला. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 2 विकेट आतापर्यंत गमावलेत रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने. अवधूत बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला डीपेन आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. राऊंड विकेट. यावेळी स्लॅश करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये केलेत परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. वेगाने धावतेत का, बॉल थांबेल का, आणि अखेर बॉल थांबलेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली, गॅपमध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि 4 धावांसाठी परावर्तित केलं डिपेंडने. गोलंदाज अवधूत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. यावेळेस सोडून दिल्या. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. दबाव टाकलाय, पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलाय परंतु डिपेंडच्या पाठमधून कलात्मक क्रिकेटचा आविष्कार मागील चेंडूवरती आपण पाहिला. इथे स्विच हिटचा फटका, सुरेख फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये डिपेंडच्या बॅटमधून. काय जबरदस्त स्विचचा फटका आपण पाहिला डिपेंडच्या बॅटमधून. सुरुवातीला धावा थांबल्या होत्या. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. जबरदस्त स्ट्रोक आणि खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखी 4 धावा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना इथे पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला गेले. गॅप मध्ये चेंडूला ढकललंय. आणखीन एक चौकार डिफेन्सच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. फिल्डर त्या ठिकाणी होते आणि सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये आपण डिपेंडच्या बॅटमधून पाहिले. चांगली बॅटिंग डिपेंड करतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. 12 धावांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अवधूतने 2 धक्के दिले परंतु त्याच्या विरोधात धावा आलेत. धावा थांबलेल्या नाही आहेत. चांगली बॅटिंग डिपेंड करतोय परंतु आमिर दाफेदार, उबैद खान मुन्ना हे दोन्ही फलंदाज बाद झालेत. जबाबदारी या मॅच मध्ये डिपेंडला स्वीकारावी लागेल. एका बाजूला इजरार खान देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही फलंदाजांना इथून भागीदारी करावी लागेल या मॅच मध्ये. कारण मोठं टार्गेट आहे, 76 धावांचं टार्गेट आणि मोठ्या धावांचा पाठलाग जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्याने भागीदारी करावी लागते आणि अगदी हेच कार्य या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर डिपेंडच्या बॅटमधून धावा आलेत परंतु इजरार खान याला देखील चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वीरू बाबरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना फारसं योगदान वीरू बाबरेला देता आलेलं नाही परंतु गोलंदाजी करत असताना इम्प्रेस करावं लागेल. इथे खोळात टाकलाय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वीरू बाबरे एक चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी या विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी अल्पावधीत आपल्या नावाची चर्चा करायला भाग पाडलेला हा खेळाडू आहे वीरू बाबरे आणि आज तो बॉलिंग ट्रॅकवरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट आला. इजरारच्या विरोधात अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. इथे पुन्हा एकदा खेचून मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु स्टनिंग एफर्ट्स पाहायला मिळालाय. वाह काय फिल्डिंग केली. जबरदस्त फिल्डिंग. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी धावा येते त्या फिल्डरने सेव्ह केल्यात परंतु तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल.
या ठिकाणी तिसरे पंच पाणी करतील, परंतु काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. प्रणित त्या ठिकाणी होता आणि प्रणितच्या माध्यमातून काय जबरदस्त फिल्डिंग. अगदी जर पाहिलं तर उडता प्रणित आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याने एफर्ट्स लावला होता, एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, प्रणित आला आणि तिथून जर पाहिलं तर जीवाच्या आकांतामध्ये धावत असताना छातीचा कोट केला आणि चेंडूला त्याने स्टॉप केलं या मॅचमध्ये आणि आपल्या संघासाठी त्याने धावाही सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, कारण चांगल्या पद्धतीने फिल्डिंग प्रणितच्या माध्यमातून आपण पाहिली. वीरू बाबरेच्या विरोधात मोठा फटका इस्रायलच्या बॅटमधून आला होता, परंतु फिल्डिंग चांगली राहिली. फिल्डिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. 76 धावा जरी असल्या तरी या धावा बनवू शकतात आणि त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु तुमची गोलंदाजी चांगली असली तर तुम्ही ही धावा रोखूही शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही, म्हणून हा खेळ तुम्हा भारतीयांना आवडत असतो. यावेळेस फ्लिक केला, स्क्वेअर रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आहे. इथेही चेंडूला स्टॉप केलाय, सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी करतात वीरू बाबरे. व्हेरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच होता आणि तिथून खेचून मारला होता, इथे खोलात टाकलाय आणि फ्लिक करत असताना इथे सिंगल कन्वर्ट करतोय फलंदाज. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवर, इथून क्लीन बोल्ड अराउंड द लेग, लाकूड तोड गोलंदाजी या मॅच मध्ये वीरू बाबरे करतोय. आणखी एक विकेट, फलंदाज बाद. टार्गेट आणि आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 3 धक्के रॉयल स्टार बीरा रोड या टीमला दिलेत. नवीन फलंदाज अर्जुन मैदानावरती दाखल झालाय, परंतु वीरू बाबरे काय गोलंदाजी करतायत. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांना आपण सातत्याने पाहतो. ॲज अ आयकॉन म्हणून देखील त्याची निवड झाली जाते आणि ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील ॲज अ आयकॉन तो खेळला होता. अगदी कमी वयाचा आयकॉन प्लेअर, 19 वर्षाचा आहे वीरू बाबरे आणि आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून याही मॅचमध्ये राहिली आहे. गोलंदाज वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. इथे फुल टच होता, स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न समोर सापडलाय पाचीच्या स्वरूपात. आणखीन एक विकेट, अर्जुन आल्या पावली, पुन्हा एकदा माघारी, फलंदाज बाद. जसं गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात, 2 विकेट प्राप्त केल्यात. अर्जुनला इथे बाद केलं पायचीच्या स्वरूपात. फुलटॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आणि इथून जर पाहिलं तर पायचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या मॅच मध्ये. वीरू बाबरे या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गोलंदाज अवधूतने खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाज राईट आर्मवर विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फ्लिक केलाय,
चांगला बॉटमॅनचा वापर, मिड विकेट रिजनला फिल्डर आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली आहे, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, ते फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 76 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने आतापर्यंत या मॅच मध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा बनवल्यात. आणि इथून जर पाहिलं तर एअर स्ट्राईक करावं लागतील, हवाई हल्ले करावे लागतील, या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं देखील फार गरजेचं आहे रॉयल स्टनर मीरा रोड या टीमसाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सुमित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये 17 धावा बनल्यात. या षटकामध्ये 3 धावा आल्या, एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॉलिंग ट्रॅक वरती सुमित वेगवान गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट, परंतु स्ट्रायकिंग एंडला विराजला तुम्ही पाहता इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, बॉडी लाईन चेंडू होता आणि इथून जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा. येणारे 23 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 23 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. इथून देखील रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु इथून षटकार चौकार मारावे लागतील आणि इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत 4 फलंदाज जरूर बाद झालेत, परंतु डीपेन मैदानावरती त्याच्या बॅटमधून धावा आलेत. खोऱ्याने त्याने आतापर्यंत धावा बनवल्यात या मॅच मध्ये. विराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु गॅप मध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेट रिजनला. अप्रतिम फटका डिपेंडच्या बॅट मधून आलाय चौकार. काय अप्रतिम फटका फलंदाज डिपेंडच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळले होते, दोन्ही शतरक्षकांना हळूच दिलं नाही आणि त्यांच्या मधोमध हा चेंडू जात असताना कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला डिपेंडच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली होती 22 धावा. इथेही मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. डीप मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, इथे सिंगल कन्सिड केली जाईल. संघाची धावसंख्या 23 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत धावा थांबल्यात, परंतु डिपेंडने चांगली बॅटिंग केली. डिपेंड वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत या मॅच मध्ये या डावामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड साठी धावा बनवता आलेल्या नाही आहेत. आमिर दाफेदारने निराश केलं. उबेद खान मुन्ना देखील बाद झाला, इजरार देखील बाद झाला. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, भव्य षटकार. पूलचा फटका, कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते फलंदाज विराजच्या बॅटमधून. अप्रतिम स्ट्रोक त्याने सजवलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सुरुवातीला जर पाहिलं तर डिपेंडच्या बॅटमधून धावा आल्या, ते विराज देखील आक्रमक झालेत. आयुष्यात खेळ कधी बदलेल माहीत नाही, आयुष्यात वेळ कधी बदलेत माहीत नाही, परंतु बदललेल्या खेळाला आणि बदललेल्या वेळेला मुठीत ठेवायचं असेल ना तर सावध सजग सतर्क राहावं लागतं. आणि आज अगदी तसंच काही करावं लागेल रॉयल स्टनर मीरा रोडला या मॅच मध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज विराज चांगली बॅटिंग करतोय आणि एका बाजूला डिपेंडच्या बॅटमधून देखील धावा आलेत आणि आतापर्यंत चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 20 चेंडू, 47 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
कमबॅक केलाय. रॉयल स्टनर मीरा रोडने देखील कमबॅक केलाय, कारण या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात. गोलंदाज सुमितच्या विरोधात आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्यात. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग इनला. मिराजला तुम्ही पाहताय आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय, 7 धावांवरती तो खेळतोय. 3 चेंडूचा सामना केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. इथून दबाव थोडासा जाणवतोय गोलंदाज सुमित वरती, कारण मागील चेंडूवरती काय कमालीचा सिक्सर आला होता, खेचून मारला होता आणि तिथून जर पाहिलं तर थोडासा दबाव निर्माण झालाय. वाचण्याचा प्रयत्न केला. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या 30 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा सुमित बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे वेगवान चेंडू दिशाहीन चेंडू आणि फिल्डिंग ही खराब होती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इट इज अ नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट होते की काय असंच वाटू लागलंय, कारण या षटकामध्ये धावा येऊ लागलेत. या षटकामध्ये चौकार आलाय, या षटकामध्ये षटकार आलाय, या षटकामध्ये वाईडी आलाय आणि या षटकामध्ये विराजने खऱ्या अर्थानं सुमितने नोबॉली टाकल्या. दबाव जाणवतोय कारण डिपेंड चांगली बॅटिंग करतोय. समीकरण बदललंय. 20 चेंडू 44 धावांची आवश्यकता. इथे फ्रीडचा बॉल आहे. या चेंडूवरती मोठा फटका. डिपेंडला खेळण्याची संधी आहे. गोलंदाज सुमित बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. हो इथे बॅटच्या आतली रुबिकट फाईन लागला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. इथे सिंगल कन्सीड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली होती 33 या आकड्यावरती. येणारे 19 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर समीकरण आणखीन बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 19 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला मिराज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. वेगात टाकलाय, खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. वेगात डावलेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दिवसा ढवळ्या अगदी डोळ्यासमोरून 2 धावा चोरल्यात असंच म्हणावं लागेल. काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. एका बाजूला डिपेंड चांगली बॅटिंग करतोय, परंतु तितकीच चांगली साथ मिराज या मॅच मध्ये डिपेंडला देतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 35 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीनं ही दुसरी धाव वेगात घेतली. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 76 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. येणारे 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. एक मोठं षटक हवंय रॉयल स्टनर मीरा रोडला. 20 पेक्षा जास्त धावा एका षटकामध्ये जर आल्या तर नक्कीच हा सामना देखील त्यांच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या उलट परी 11 सातपाटी या संघाने आतापर्यंत क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या क्रीडांगणावरती दाखवलंय. बॅटिंग करत असताना 75 धावा. सुरुवातीची 2 षटकं लाजवाब होती. अवधूत आणि वीरू बाबरेनं काय गोलंदाजी केली, परंतु सुमितच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा आल्या आणि कुठेतरी फलकावरती आतापर्यंत धावा जर पाहिल्या ना तर 35 धावा या मॅच मध्ये बनल्यात. येणारे 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला स्पीड अप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आणखीन भरपूर सारे सामने आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळताय, त्यामुळे वेळेचं प्लीज नियोजन करा. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅक वरती वीरू बाबरे. मागील षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो इथे मोठा फटका फ्लिक केलाय. वाह वाह वाह, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. कमालीचा स्ट्रोक डिपेंडच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय षटकार. काय फटका सजवलाय.
काय जबरदस्त बॉटमॅनचा वापर केलाय, फ्लिक केलाय युवराज सिंग कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला उडवलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. वीरू बाबरे या गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना फक्त बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय आणि अप्रतिम फटका. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द नाईट ज्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला. डीप एंड फोटोजेनिक स्ट्रोक होता आणि कमालीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 41 धावा. येणारे 17 चेंडू 35 धावांची आवश्यकता. डिपेंड काय बॅटिंग करतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 25 धावा या पठ्ठ्याने या मॅच मध्ये बनवल्यात. लाजवाब बॅटिंग, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजाने डोकं वरती केलं, परंतु डिपेंड मैदानावरती आला आणि अक्षरशः धावांचा रतीब या फलंदाजाने रचला या मॅच मध्ये. कारण 8 चेंडू मध्ये 25 धावांवरती तो खेळतोय. 17 चेंडू 35 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना, रोमहर्षक चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. याचसाठी केला होता अट्टास प्रत्येक सामना रंगतदार व्हावा. हा देखील सामना रंगतदार बनलाय. रंगत आली या मॅच मध्ये. 76 धावांचं टार्गेट होतं. एका क्षणाला वाटलं होतं की हा सामना वन साइड जाईल, एका बाजूला जाईल, परंतु अप्रतिम भागीदारी डीपेड आणि मिराज या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रॉयल स्टनर मीरा रोड संघ देखील सांगतोय की सामना अजून संपलेला नाही आहे, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही आहे. येणारे 17 चेंडू 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, बॅटर बी फास्ट, जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा, कारण या सामन्यासाठी भरपूर वेळ आतापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे प्लीज लगेच स्पीडअप करा आणि सामन्याला सुरुवात करा. 17 चेंडू 35 धावांची आवश्यकता. जी मोमेंटम क्रिएट झाली आहे ना, त्यासाठी खऱ्या अर्थाने डिफेन्सचं कौतुक करावं लागेल. एका क्षणाला विकेट जात होत्या, तो मैदानावरती दाखल झाला, त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला या मॅच मध्ये. आणि काय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केली आहे. ज्या वीरू बाबरेने मागील षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या, त्याच गोलंदाजाच्या विरोधात इथे षटकार आला. वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर चांगले लेंथ वरती हा चेंडू होता, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. ते डीआरएसची मागणी केली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील व्हाईट बॉल आहे की नाही. या आमचे तिसरे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पारदर्शकता पाहिली आहे आणि खऱ्या अर्थानं ओम साई मूवी यांचा टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल. खूप चांगलं टेलिकास्ट आहे, ज्या पद्धतीनं रिप्ले दाखवलं जातं, ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं अप्रतिम टेलिकास्ट त्यांचं राहिलंय, त्यांचंही कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. निर्णायक क्षण आहे, निर्णायक क्षण या मॅच मध्ये. प्रत्येक मुवमेंट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. मोठा सामना आहे, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक संघ जर पाहिला तर मीरा रोड परिसरातील संघ आहे रॉयल स्टनर, आणि एका बाजूला पालघर जिल्ह्यातील नामवंत संघ आहे परी11 सातपाटी संघ या मॅच मध्ये खेळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. मागील चेंडू बॉडी लाईन होता, इथून जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू. वीरू बाबरे, वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि ती विविधता या चेंडूवरती पाहिली वीरूच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. इथे खोलात टाकला होता, इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू 34 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आणखीन या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तिथून जर पाहिलं ना तर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 42 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्यात. रॉयल स्टनर मीरा रोडने डिपेंडने 10 चेंडूचा सामना केलाय, 26 धावांवरती तो खेळतोय. मिराजने देखील चांगली साथ दिली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा त्यानेही सामना केलाय, त्याच्या बॅटमधून देखील 10 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे फुलटा चेंडू होता, इथेही बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, इथेही सिंगल मिळेल. फिल्डिंग चांगली आहे परी11 सातपाटी या टीमची. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. येणारे 14 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 33 धावा. वीरू बाबरेला इथून कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट हवी आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये आपण भागीदारी पाहिली आहे, चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दीपेन आणि मिराज हे दोन फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाज तयार. इथे इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
सिंगल डबल्स येत आहे. धाव फलक हलत ठेवण्याचं कार्य करतायत दोन्ही फलंदाज. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धाव फलक हलत ठेवण्याचं कार्य करा. अगदी तेच कार्य मैदानावरती डिपेंड करतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 29 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून भागीदारी ब्रेक करावी लागेल पर-11 सातपाटीला. गोलंदाज वीरू बापरे, राऊंड विकेट. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजनला. चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे डीप मध्ये. इथेही सिंगल मिळेल. चांगला कमबॅक वीरू बापरेने केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर या षटकामध्ये वीरू बापरेने कमबॅक केलाय. येणारे 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा बनल्यात 45 धावा आणि या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 30 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. 14 चेंडू आणि 29 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू. एका बाजूला पर-11 सातपाटी आणि एका बाजूला रॉयल स्टार बीरा रोड. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिन. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 अवधूत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अवधूतचा बॉल समोरच्या दिशेने लॉप केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. झेल टिपलाय. अखेर डिपेंडची विकेट या मॅच मध्ये. डिपेंड बॅक टू द पेव्हिलियन. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. ज्या पद्धतीने त्याने संघाला सावरलं आणि इथून जर पाहिलं तर समीकरण जर पाहिलं ना तर येणारे 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सामना संपलेला नाही. इथून देखील रॉयल स्टार बीरा रोड इथून कमबॅक करू शकते या मॅच मध्ये. परंतु अवधूत कामत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. डिपेंडला त्यांनी बाद केलं. भागीदारी ब्रेक केली. नवीन फलंदाज जुनेद मैदानावरती दाखल होत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. अवधूत कामत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची एज लागली आहे. फ्लँक स्लीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आहे. इथे चेंडू डॉट आलाय. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय अवधूत. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. संघाचा कॅप्टन आहे. संघाचा कॅप्टन फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संघाला आधार देता आला पाहिजे आणि तोच आधार या मॅच मध्ये अवधूत कामत आपल्या टीमला देतोय. यावेळेस चांगला लेग कटर परंतु लेन खराब आहे. लाईन खराब आहे. इट इज अ वाईड बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा. 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 30 धावा आणि या मैदानावरती जुनेद तुलाच बनवायच्या आहेत या धावा. इथून जर पाहिलं तर जबाबदारी जुनेदला स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. हा फुलटा चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाही आहेत. लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे येतोय वेगाने. इथे सिंगल कन्सीड केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. येणारे 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. हा षटक फार निर्णायक आहे रॉयल स्टार मीरा रोड संघासाठी. या षटकामध्ये धावा आल्या ना तर मीरा रोड संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अवधूत कामत काय गोलंदाजी करतायत. राजेशाही थाटामध्ये आतापर्यंत अवधूत कामतने या मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य अवधूत कामतने आतापर्यंत या मॅच मध्ये साधला आहे आणि निर्णायक षटक हाताळत असताना आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवले, भंबेरी उडवली आहे असंच म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. मोठा फटका समोरच्या दिशेने मिडॉपच्या डोक्यावरून खेळलाय, परंतु मिडॉप त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते, ताकद झोकता आली नव्हती फलंदाज मिराजला, कारण डिपेंड बाद झालाय. मिराज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर मिराजच्या बॅटमधून इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथून 2 धावा. संघाची धावसंख्या 49 धावा. 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अवधूत कामत. हो, इथे आणखीन एक चांगला चेंडू. वा अवधूत, वा काय गोलंदाजी करतोय अवधूत. अवघड प्रश्न विचारतोय आणि या प्रश्नांचं उत्तरच नाहीये रॉयल स्टार मीरा रोड संघाकडे. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये. कमबॅक केलाय पर 11 सात पाटीने या मॅच मध्ये. अवधूत कामतने जबाबदारी स्वीकारली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पारही पाडली आहे. इथे आणखीन एक चांगला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल आणि इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाच्या स्वरूपात इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 50 धावा स्कोर कार्ड वरती. पाच षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 50 धावा रॉयल स्टार मीरा रोड या संघाने बनवल्यात. इथून समीकरण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अजीब मैदानावरती दाखल झाल्या, परंतु स्ट्रायकिंग एंडला जुनेद आपल्याला पाहायला मिळतोय. आज जबाबदारीने बॅटिंग जुनेदला करावी लागेल, कारण 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अवधूत कामतने पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. महत्वाच्या षटकामध्ये त्यांनी धावा थांबवल्या आणि दबाव टाकला. डिपेंडची विकेटही मिळवली. डिपेंड चांगली बॅटिंग करत होता आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आलं अवधूतला. आणि तिथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये शिरकाव केला पर 11 सातपाटीने. पर 11 सातपाटी सातत्याने चर्चेमध्ये राहिली. अनेक विभागामध्ये जाऊन हा संघ खेळत असतो. भिवंडी असू द्या, शहापूर असू द्या, मुंबई असू द्या, विविध भागामध्ये या संघाला खेळताना आपण पाहिल्या आणि चांगली कामगिरी देखील सातत्याने या टीमने केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोरच्या दिशेने लॉप केलाय लॉंगनला. सुरुवात झाली आहे या षटकामध्ये. फलंदाज जुनेच्या बॅटमधून आलाय षटकार. येणारे 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जुनेच्या बॅटमधून आलाय षटकार. अमृतचं भव्य स्वागत करत असताना ठोकलाय भव्य षटकार या मॅच मध्ये जुनेतने. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे क्रीडा रसिकांनो. इथूनही कमबॅक होऊ शकते या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. अमृतचा हा चेंडू लोअर फुटा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे लाईन मिस केली आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. चेंडूला डॉट. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर परिपूर्ण बीट झाले जुनेत. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. इथून चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल.
बॉलिंग ट्रॅकवरती अमृत, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर परी 11 सातपाटी या सामन्यावरती अधिराज्य गाजवतोय असंच म्हणावं लागेल. चांगला कटरचा वापर केला. ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला अमृतच्या माध्यमातून. आज अमृतचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी जबाबदारी होती अमृतवरती आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दडपण जाणवलं, परंतु चांगला कमबॅक अमृतने या षटकामध्ये केला. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. इथे रनवे मध्ये अडथळा, रनअप चुकला तर नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडू चुकतो आणि इथून जर पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा अडथळा आला. समीकरण भरपूर कठीण आहे. रॉयल स्टनर मीरा रोड एक मोठं नाव आहे. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा याही संघाने जिंकलेत, परंतु या स्पर्धेमध्ये सुरुवात खराब झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये कुठेतरी हा संघ बॅकफुटवर राहिलाय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या आणि तिथून जर पाहिलं तर 77 धावांचा पाठलाग करत असताना भरपूर मागे राहिला रॉयल स्टनर मीरा रोड संघ. इथून जर पाहिलं तर पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. इथे सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूमध्ये 19 धावा इथून बनवणे इम्पॉसिबल आहे, परंतु इम्पॉसिबल या शब्दाला निरखून पाहिलं ना तर आय एम पॉसिबल असं देखील वाटतं, परंतु इथून या गोष्टी पॉसिबल होणं या मॅचमध्ये तसं काही दिसत नाही. इथे फक्त सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 58 धावा. 1 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त खेळ या मॅचमध्ये परी 11 सातपाटी या टीमने केला. इम्प्रेस केलं, सर्वांची मने जिंकली. ज्या पद्धतीनं टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळालं, संघातील प्रत्येक खेळाडूने एफर्ट्स दिला या मॅचमध्ये, त्याचमुळेच की काय हा संघ विजयाच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलाय. आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथेही फटका फसलाय. सामना इथे जिंकलाय परी 11 सातपाटी या टीमने. अभिनंदन परी 11 सातपाटी. हार्ड लक टफ लक रॉयल स्टनर मीरा रोड. संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे जनक राजा नारगोळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये परी 11 सातपाटी. या दोन्ही संघामध्ये आपण सामना खेळवतोय, कारण जनक राजा नारगोळ भरपूर मोठा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाला आणि परी 11 सातपाटी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दोन संघामध्ये यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळवतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. नक्कीच या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 26 धावा ज्या फलंदाजाने बनवल्या, अर्थात श्रेयश, आणि गोलंदाजी करत असताना अवधूतने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु हाय स्कोरिंग सामना होता. आणि पहिल्या डावामध्ये सुरुवातीच्या फलंदाजांनी साथ दिली नव्हती. श्रेयश मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आपण सरबत्ती पाहिली आणि तब्बल 26 धावा या पठ्ठ्याने बनवल्यात आणि श्रेयश राहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या श्रेयश आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. का जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 26 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं आणि तो राहिलाय विजयाचा शिल्पकार. चला दोन्ही संघ जनक राजा नारगोल आणि परी 11 सातपाटी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या दोन्ही संघामध्ये टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या दोन संघांमध्ये खेळवला जाईल.